आज या सकाळच्या समयी आपण लुकाचं शुभवर्तमान त्याचं 23 अध्याय 34 वचन मनन करणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 23 अध्याय 34 वचन. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात या समजत नाही. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. परमेश्वर या वचनांवर आशीर्वाद देऊ. खरोखर आज आराधनेच्या अगोदरचा दिवस आहे आणि उद्या आपण सर्वजण आमच्या हात आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आज्ञा माझ्या स्मरणार्थ हे करा. खरोखर त्याची तयारी आपण करत आहोत. त्याची आराधना, त्याची स्तुती, त्याचं गौरव, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान हे आमचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून या वचनामध्ये वाचल्याप्रमाणे या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्याने 7 उद्गार काढलेले मी पाहतो. त्यापैकी हा पहिला उद्गार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा या जगामध्ये 33.5 वर्ष जीवन जगला. त्यातील शेवटची 3.5 वर्षे त्यांनी सेवा केली. त्यानंतर त्याच्या जीवनामधले 3.5 दिवस खूप महत्वाचे असे आणि त्याहूनही वधस्तंभावरचे शेवटचे 3 तास आम्हा मानव जातीसाठी खूप महत्वाची अशी आहे. एवढंच नाही तर प्रभू येशू या जगामध्ये असताना जे बोलला त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये कृपायुक्त असं, आशीर्वादकारक असं तो बोललेला आहे. आणि तो जे काही बोलला त्या बोलण्याच्या द्वारे त्याला कुठलाही एकही शब्द त्याला कधीही माघारी घ्यावा लागला नाही. एवढा तो परिपूर्ण असा मनुष्य होता आणि परिपूर्ण असा देव होता. आणि अशा प्रभू येशू विषयी अनेकांनी साक्ष दिलेले. एवढंच नाही तर त्याच्या विरोधकांनी देखील साक्ष दिले की याच्यासारखं कोणी बोललेलं नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की एक मनुष्य ज्यावेळेस त्याच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात येतो, म्हणजे त्याचं मरण जवळ आल्यावर, कोणताही मनुष्य असू द्या, ज्यावेळेस त्याचं मरण जवळ येतं त्यावेळेस तो मनुष्य शेवटी खरे बोलतो असं आम्ही पाहतो. आणि अशा प्रकारे अनेक जण मरणाच्या वेदनेमध्ये असताना, कष्टामध्ये असताना अनेकांचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही. कधी कधी ते त्यांच्या या मरणदायक पिढेमध्ये ओरडतात, आक्रोश करतात, त्यांचं भान त्यांना राहत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं, त्याची अवस्था त्या वधस्तंभावर पाहिली तर अगोदर त्याला त्या वधस्तंभ व्हायला लावला, त्याला फटके मारण्यात आले, संपूर्ण त्याचा देह छिन्न विछिन्न झालेला आहे, हातापायाला खिळे ठोकलेले आहेत, डोक्यावर काटरी मुकुट आहे, संपूर्ण शरीर रक्ताने भरलेलं आहे, वेदनेने भरलेलं आहे. परंतु अशा अवस्थेमध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर शेवटचे 7 उद्गार जे आहेत ते आम्हा मानव जातीसाठी खूप मौल्यवान असे आहेत. आणि ते 7 शब्द खूप प्रभावशाली आहेत. आणि तो या कष्टमय समामध्ये, वेदनेच्या समामध्ये किती चांगल्या नियंत्रणामध्ये होता. वेदनांनी, श्रमांनी त्याचं भान हरपलेलं नाहीये. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो त्याचे 7 उद्गार खूप आशीर्वादकारक आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो 7 हा आकडा खूप परिपूर्ण असा आकडा समजला जातो. लेवीच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो 4 अध्याय 6 वचनामध्ये याजकांनी आपल्या बोट त्या रक्तात बुडून परमेश्वरासमोर पवित्र स्थानाच्या अंतरपटासमोर ते 7 वेळा शिंपडावे आणि त्यावेळेस त्या ठिकाणी शुद्धता मिळते. यहोशूच्या पुस्तकामध्ये 6 अध्याय 16 वचनामध्ये कोशापुढे 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन चालवे, 7 दिवस त्या नगराभोवती फिरावे, 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि त्यावेळेस तट जागच्या जागी कोसळलेले मी पाहतो. एवढंच नाही तर दुसरं राजे त्याचं 5 अध्याय 14 वचनामध्ये नामानाचं चित्र मी पाहतो. मग काय केलं त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देने जाऊन 7 वेळा बुचकुळ्या मारल्या, तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. अशा प्रकारे 7 हा परिपूर्ण त्याचा आकडा प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये मी पाहतो. 7 मंडळाला देवाने संदेश दिलेला आहे. 7 शिक्के मारून बंद केलेली अशी पुस्तकाची गुंडाळे मी पाहत आहोत. 7 करण्यांचा नाद आम्ही पाहत आहोत. 7 वाट्या आणि 7 पिढा यांचा हे देखील आम्ही पाहतो. अशा प्रकारे आमच्या प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याचे 7 उद्गार देखील खूप आशीर्वादकारक असे. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मरणाच्या वेळेस
7 उद्गार, त्याच्यापैकी पहिला उद्गार आम्ही पाहिलेला आहे की हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना समजत नाही. त्याच्या उद्गारामध्ये प्रार्थनेच्या द्वारे सुरुवात आहे आणि शेवटचा उद्गार, हे प्रभू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. म्हणजे सुरुवातीला देखील त्याने पित्याजवळ प्रार्थना केलेली आणि शेवटच्या उद्गारामध्ये देखील त्याने पित्याजवळ प्रार्थना केलेली. आणि म्हणूनच या 7 उद्गारांमध्ये आम्ही पहिले 3 उद्गार जर आम्ही पाहिले, पहिल्या उद्गारामध्ये या ठिकाणी मी पाहतो की क्षमेचं वाक्य या ठिकाणी आम्हाला दिसतं. दुसऱ्या उद्गारामध्ये एका चोराला त्यांनी म्हटलेलं तू आज मजबरोबर सुखलोकामध्ये असशील, अशा प्रकारे या ठिकाणी तारणाचं वाक्य आहे. आणि तिसरं जे वक्तृत्व आहे, त्याने आपल्या आईला, ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती, त्याला जवळ उभे राहिलेलं पाहून आपल्या आईला म्हटले, बाई पहा हा तुझा पुत्र. मग त्याने शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. ही जबाबदारी त्याने त्या वधस्तंभावर असताना आपल्या आईविषयीची, शारीरिक आईविषयी जबाबदारी पार पाडली. तिची सोय आपल्या आवडत्या शिष्याच्या घरी केलेली. अशा प्रकारे पहिले 3 उद्गार जर आम्ही पाहिले, हे मनुष्यांच्या विषयी त्यांनी उद्गार काढलेले. त्यानंतर चौथा उद्गार आम्ही पाहतो की मोठ्याने आरोळी मारून एलोय एलोय लामा समक्तनी, माझ्या देवा तू माझा का त्याग केलास, हा उद्गार आम्ही पाहतो. त्यानंतर आम्ही पाहतो 5वा उद्गार, यानंतर पूर्ण झाले जाणून येशूने शासले पूर्ण व्हा म्हणून मला ताण लागले असे म्हटले. आणि या 4 आणि 5 जे उद्गार, 2 उद्गार आहेत, ते श्रमामध्ये असताना काढलेले उद्गार आम्ही पाहतो. आणि त्यानंतर शेवटचे 2 उद्गार जर आम्ही पाहिले, येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले असे म्हटले. आणि 7वा उद्गार, तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो, असे बोलून त्यांनी प्राण सोडला. हे 2 जे उद्गार आहेत शेवटचे, हे विजयाने भरलेले असे उद्गार आहेत. म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये त्याने जो विजय मिळवला वधस्तंभावरचा, आणि त्यानंतर आम्ही पाहतो की मनुष्य जातीचा देवाबरोबर समेट करणारा उद्गार आम्ही पाहतो. किती अद्भुत असं आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या मरणामध्ये गेला यासाठी की त्या मरणाच्या द्वारे, त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे देवाबरोबर आम्हा मानव जातीला त्याने जोडलं. याच्या अगोदर परिस्थिती कशी, फक्त पिता आणि पुत्राचा संबंध होता, परंतु त्या अद्भुत अशा वधस्तंभाच्या कार्याच्या द्वारे या जगातील अनेक पुत्रांना त्यांनी देवाबरोबर जोडण्याचं कार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पाहतो हे विजयाने भरलेलं वाक्य आहे. आणि या ठिकाणी आम्ही या वचनांवर मनन करत असताना आम्ही पाहतो की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला आहे. तो आता बंदिस्त झालेला आहे, त्याला हालचाल करता येत नाही, त्याला त्या वधस्तंभावरून खाली उतरता येत नाही. याच्या अगोदर या जगामध्ये तो जीवन जगत असताना 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये त्याच्या हातांनी अनेकांना बरं केलेले, त्याचे पाय नगरोनगरे फिरत होते, अनेकांचा शोध घेऊन अनेकांचं त्याने तारण केलं, अनेकांना बरं केलं, आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना पाय दिले, अनेक भूतग्रस्तांना त्याने बरं केलं. हे कार्य कशामुळे करू शकला, तो चालण्यामुळे करू शकला, त्याच्या हात मोकळे असल्यामुळे स्पर्श करून त्याने बरं केलेलं. परंतु आता या ठिकाणी काय, या ठिकाणी त्याच्या हातांनी त्याला कार्य करता येत नाही, त्याचे पाय बंदिस्त झाले, त्यामुळे त्याची इच्छा असून देखील तो कुठे जाऊ शकत नाही. परंतु या ठिकाणी मी पाहतो या बंदिस्तपणामध्ये असताना एक सेवा तो करू शकला, ती म्हणजे प्रार्थना तो करत आहे. किती अद्भुत आहे या ठिकाणी. त्याच्या या बंदिस्तपणामध्ये तो संपूर्णपणे नियंत्रणामध्ये, जे कार्य पित्याने त्याला दिले ते कार्य पूर्ण करत आहे. या अवस्थेमध्ये तो काय करत आहे, तो प्रार्थना करत आहे. आणि या पहिली प्रार्थना मी पाहतो की हे बापा यांना क्षमा कर, ते काय करतात हे यांना समजत नाही. आणि किती अद्भुत अशी प्रार्थना मी पाहतो. आणि ही प्रार्थना तो मानव जातीसाठी, आमच्यासाठी, की आम्ही देखील त्यामध्ये समाविष्ट आहोत, की हे काय करतात हे आम्ही पण आहोत, त्या आम्हासाठी देखील त्यांनी प्रार्थना केले. अशा प्रकारे आम्ही पाहतो की त्या चोराला देखील त्या ठिकाणी त्याने, तो चोर ज्यावेळेस म्हटला, हे प्रभू जेव्हा तू आपल्या राज्याधिकार नेशील तेव्हा माझी आठवण कर, त्याने म्हटलं तू आज मज बरोबर सुख लोकांमध्ये असशील. अशा प्रकारे प्रार्थनेच्या द्वारे त्या चोराला देखील तारणाचं महान कार्य त्याच्या जीवनामध्ये झालं. या ठिकाणी आम्हाला एक प्रश्न आहे, या ठिकाणी प्रभू येशू वधस्तंभावर आहे आणि तो पित्याला प्रार्थना करत आहे, हे बापा यांना क्षमा कर. याच्या अगोदर जर आम्ही पाहिलं, प्रभू येशू या जगामध्ये असताना तो स्वतः
अनेकांना क्षमा करत आहे. कशा प्रकारे क्षमा करत आम्ही पाहतो, मार्काचं 2 अध्याय 5 वचनामध्ये पाहतो, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. लुकाचं 5 अध्याय 20 अध्याय ते 24 वचनामध्ये मी पाहतो, हे मनुष्य तुझ्या पापांची क्षमा झाली. आणि म्हणून आपण लुकाचं शुभवर्तमान त्याचं 5 अध्याय 20 ते 24 वचन आपण वाचूया. लुकाचं शुभवर्तमान 5 अध्याय 20 ते 24. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, हे मनुष्या तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा शास्त्री व परुषे अशी वाटाघाट करू लागली की हा दुर्भाषण करणारा कोण आहे, केवळ देवा वाचून कोणाच्याने पापांची क्षमा करवते. येशूने त्यांचे विचार ओळखून त्यास उत्तर दिले, तुम्ही आपल्या मनात काय विचार करता? तुझ्या पापांची क्षमा झाली म्हणणे किंवा उठून चाले म्हणणे, यातून कोणते सोपे? पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. तेव्हा तो लागलाच त्यांच्या समक्ष उठून जिच्यावर निजला होता ती उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णित आपल्या घरी गेला. तेव्हा सर्वांस विस्मय प्राप्त झाला. ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या. अशा प्रकारे मी पाहतो, प्रभू येशू या जगामध्ये असताना वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर त्याला पापांची क्षमा करण्याचा अधिकार होता. त्यानंतर आम्ही पाहतो की जक्कायला देखील त्याने तारण दिलं. आज या घराण्याला तारण प्राप्त झालं. अशा प्रकारचं तारण, पापांची क्षमा त्याने केलेली. आणि अशा स्थितीमध्ये आणखीन एक पापी स्त्री आहे, तिने प्रभू येशूचे चरण सुगंधित द्रव्य टाकून आपल्या केसांनी पुसले. तिला देखील त्याने काय केलेलं आहे, तुझ्या पापांची क्षमा झाली अशा प्रकारे म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे आम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तो या पापांची क्षमा स्वतः करू शकत नाही. तो पित्याला विनंती करत आहे, हे बापा यांना क्षमा कर. याच्यामधला फरक म्हणजे या ठिकाणची परिस्थिती, वधस्तंभावर तो का क्षमा करू शकत नाही, हा अधिकार त्याला का नाहीये. परंतु आम्ही जर पाहिलं तो पित्याला प्रार्थना करतो, कारण ते एकच आहे की करंथीकरास दुसरे पत्र त्याचं 5 अध्याय 21 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, करंथीकरास दुसरे पत्र त्याचं 5 अध्याय 21 वचन, या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू परमेश्वराने आमच्या प्रभू येशूला काय केलेलं, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी पाप असं झालेला आहे. तो पापी नाहीये, परंतु या ठिकाणी ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करता पाप असं केलं, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. म्हणून त्या वधस्तंभावरचे 3.5 तास हे खूप महत्वाचे असे आहे. कारण आमचा प्रभू येशू या ठिकाणी तो सामर्थ्यहीन झालेला आहे, तो पाप असं झालेला आहे. आणि त्यामुळे तो या ठिकाणी त्या वधस्तंभावर तो क्षमा करू शकत नाही. त्यामुळे तो देवाला विनंती करत आहे. आणि अशा प्रकारे गलतीकारस पत्र 3 अध्याय 13 वचनामध्ये केला मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताची अवस्था या ठिकाणी वधस्तंभावर असताना, जो या जगामध्ये असताना अनेकांना आशीर्वादकारक असं झाला, अनेकांना बरे करणारा झाला, अनेक जनसमुदायाला तो जेवण देऊन तृप्त करणारा झाला. एवढंच नाही तर अनेक मृतांना जिवंत करणारा झाला. परंतु या वधस्तंभावर मात्र त्याला पित्याकडे याचना करावी लागली, हे बाप्पा यांना क्षमा कर. याचं कारण म्हणजे गलतीकारस पत्र 3 अध्याय 13 वचनामध्ये जर आम्ही पाहतो, ख्रिस्ताने आपणाकरता शापग्रस्तून आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडवले. आणि पुढे पहा, जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख. हा शास्त्रलेख या ठिकाणी पूर्ण झाले. हे अनुवादाच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे 21 अध्याय 22-23 वचनाप्रमाणे जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. आमचा प्रभू आमच्यासाठी शापित झालेला आहे. संपूर्ण मानवजातीचं पाप त्याच्यावर आहे. आणि अशा प्रकारे तो आता त्याने स्वतः म्हटलेले की मनुष्याचा पुत्र ज्यावेळेस उंच केला जाईल त्यावेळेस संपूर्ण मानव जातीला तो आकर्षित करून घेईल. त्यामुळे आता तो पृथ्वीपासून वर जाण्याची वेळ आहे.
आणि ते वेळेला त्याने संपूर्ण जगाचे पाप स्वतःवर घेतलेले आहे. अशा अवस्थेमध्ये आम्ही पाहतो वचनानुसार तो पाप झालेला आहे, तो आमच्यासाठी शापग्रस्त झालाय, यासाठी की आम्हाला या शापापासून सोडवावं आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वाद मिळावा. आणि म्हणून तो या ठिकाणी क्षमा करू शकत आहे आणि पित्याला तो या ठिकाणी क्षमा करण्यासाठी प्रार्थना करत आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या ठिकाणी पाप आणि आमच्यासाठी शापग्रस्त होऊन तो पित्याजवळ यांना क्षमा करण्यासाठी प्रार्थना करत आहे. आणि मार्काचं शुभवर्तमान 15 अध्याय 28 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अगोदरच लिहून ठेवल्याप्रमाणे मी पाहतो 15 अध्याय मार्काचं शुभवर्तमान 15 अध्याय 28 वचन या ठिकाणी, आणि अपराध्यात तो गणलेला होता हा शास्त्रलेख पूर्ण झाला. खरोखर आमचा प्रभू शास्त्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तो अपराध्यात गणला गेला. अपराधी नव्हता तो, परंतु गणला गेला. त्यामुळे या ठिकाणी त्या वधस्तंभावर तो क्षमा करू शकत नाही. त्यामुळे तो पित्याजवळ या जनसमुदायाला क्षमा करण्यासाठी तो प्रार्थना करत आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिला उद्गार जर आम्ही पाहिला, की या ठिकाणी तो म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतं ते समजत नाही. आणि त्यानंतर शेवटच्या उद्गारामध्ये आम्ही पाहतो की त्याने आपला आत्मा आपला पित्याला सोपवला. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या या जीवनाचा, त्याच्या मरणाचा प्रभाव त्याच्या दासांवर, त्याच्या भक्तांवर पडलेला मी पाहतो. प्रेषितांची कृत्ये त्याचं 7 ते 59 आणि 60 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, याच्यामध्ये प्रेषित या ठिकाणी जो स्तेफन होता तो प्रभूसाठी हतसाक्षी झालेला, परंतु त्याच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं प्रेषितांची कृत्ये 7 अध्याय 59 आणि 60 वचन, तेव्हा ते स्तेफनाला दगडमार करत असतात तो प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, असे बोलून तो झोपी गेला. प्रिय बंधू आणि बहिणींनो, या ठिकाणी या वचनांमध्ये फरक आहे. तू जर आम्ही पाहिला तर प्रभू येशूने आपल्या पहिल्या उद्गारामध्ये संपूर्ण मानव जातीला क्षमा करण्याविषयी याचना केली. त्याच्यानंतर अजून 5 उद्गार आहेत आणि शेवटच्या उद्गारामध्ये त्याने पित्याजवळ प्रार्थना केली, हे प्रभू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. या ठिकाणी स्तेफनाच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं, पहिला उद्गार त्याचा काय, हे प्रभू येशू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. आणि त्यानंतर तो या ठिकाणी जनसमुदायासाठी, हे प्रभू हे पाप त्याकडे मोजू नको, असे बोलला. किती फरक आहे बघा. अगोदर आत्म्याचा स्वीकार करण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली, त्यानंतर जनसमुदायाला त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं पाप त्यांच्याकडे मोजू नको अशी प्रार्थना केली. परंतु प्रभू येशूचं उलट आहे. त्याने अगोदर जनसमुदायाला पाप क्षमा करण्याविषयी त्यांनी उद्गार काढले, त्याच्यानंतर काय केलेलं आहे, त्याच्यानंतर स्वतःचा आत्म्याचा स्वीकार करण्यासाठी शेवटी प्रार्थना केली. आणि किती अद्भुत असे उद्गार आम्ही पाहतो. आणि अशा प्रकारे या देवाच्या दासांनी या प्रभू येशूच्या मरणाचा प्रभाव त्यांच्या जीवनामध्ये पडला आणि त्या प्रभावाच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये देखील ते जीवन जगत असताना आम्ही प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, कोरिन्थीकरास पहिले पत्र 4 अध्याय 12 वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशूचं हे मरण, त्याचे 7 उद्गार प्रेषित पौलाच्या जीवनावर काय परिणाम केलेला आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र 4 अध्याय 12 वचनामध्ये, आम्ही आपल्या हातांनी काम करून श्रम करतो, आमची निर्बत्सना होत असता आशीर्वाद देतो, आमची छळणूक होत असता ती सहन करतो, आम्ही निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो, आम्ही जगाचा गाळ सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो. आणि किती चांगल्या प्रकारचं अनुकरण या पौलाने आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. आणि प्रभू येशूच्या जीवनामध्ये देखील आम्ही पाहतो की अशा भयंकर अशा अवस्थेमध्ये, वेदनेमध्ये असताना देखील त्याने या 7 उद्गार किती प्रभावशाली काढले. त्याचा प्रभाव प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये मी पाहतो की आमची निर्बत्सना होत असता आशीर्वाद देतो, आमची छळणूक होत असता ती सहन करतो. आणि हे सहन त्याला त्या वधस्तंभापासून मिळालेले. आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये देखील हे प्रसंग ज्यावेळेस येतात आणि याप्रमाणे आम्ही निर्णय घेतो, त्यावेळेसच आम्ही खरोखर त्या प्रभूचं गौरव करतो. आणि त्यांनी वधस्तंभावर जे 7 उद्गार काढलेले
त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत नाहीये. ते आमच्या जीवनामध्ये देखील प्रेषित पावलाप्रमाणे, स्तिफनाप्रमाणे, की इतरांना क्षमा करण्याच्या बाबतीत, इतरांसाठी प्रार्थना करण्याच्या बाबतीत आम्हाला किती लाभदायक असं आहे. आणि म्हणूनच त्याच करंथकरास पत्रामध्ये, पहिल्या करंथकरास पत्र 11:1 आम्ही पाहतो, जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे तसे तुम्ही माझे अनुकारी व्हा. आणि अशा प्रकारे त्याने आमच्यासाठी महान कार्य केलेले आहे. आणि म्हणूनच आमचा प्रभू येशू आज या सकाळच्या समय मी पाहतो, त्या वधस्तंभावर खेळलेला असताना त्याला अधिकार नव्हता पापांची क्षमा करण्यासाठी, कारण का तो शाप असा झालेला, तो आमच्यासाठी पाप असा झालेला आहे, तो आमच्यासाठी अपराधांमध्ये गणण्यात आला होता. आणि म्हणूनच उद्याच्या आराधनेमध्ये आम्ही जात असताना आमच्या प्रभूने आमच्यासाठी त्या कष्टामध्ये, त्या श्रमामध्ये त्याचे 7 उद्गार, पहिले 3 उद्गार मनुष्यांसंबंधी उद्गार, त्यानंतर त्याचे 2 उद्गार त्याच्या कष्टश्रमातून जात असताना आलेले उद्गार, आणि शेवटचे 2 उद्गार ते विजयाचे उद्गार, आम्हाला देवाजवळ समेट केलेले उद्गार आहेत. आणि म्हणूनच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं बोलणं किती आशीर्वादकारक आहे. या जगामध्ये त्याच्यासारखं कोणी बोललेलं नाही. विशेष करून त्या मरणाच्या वेळेस असे उद्गार, अशक्य असे उद्गार आहेत, परंतु आमच्यासाठी त्याने हे सर्व केलं. त्या प्रभूला आपण धन्यवाद देऊया. या सकाळच्या समय त्या प्रभूची आराधना करून, त्याची स्तुती करून, त्याचा महिमा, त्याचा गौरव करूया.